माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांचा राजीनामा पक्षाकडून नामंजूर। शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी चर्चेनंतर सलील देशमुख यांचा राजीनामा नामंजूर केल्याची माहिती। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांकडून ठाकरे सेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांना 51 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस। माफीनामा प्रसिद्ध न केल्यास फौजदारी आणि दिवाणी कारवाईचाही इशारा। कमळ चिन्हावर उभा राहील त्याचा मतदान करा, तुमची सर्व कामं होतील। डोंबिवलीत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका स्वबळावरती लढवण्याचे भाजपचे संकेत। सोशल मीडिया वापरावरून टीका करणाऱ्या मंत्री जयकुमार गोरेंना आमदार रोहित पवारांचं उत्तर। गोरे कदाचित मोदी आणि भाजप नेत्यांबाबत बोलले असतील, रोहित पवारांचं प्रत्युत्तर। जामखेडमध्ये काँग्रेसनं वेगळी भूमिका घेतल्यानं आमदार रोहित पवारांची नाराजी। जामखेडमधील काँग्रेस भाजपची बी टीम असल्याचा आरोप। राम शिंदे आणि भाजपला मदत होण्यासाठी काँग्रेसनं उमेदवार दिल्याचा दावा। बीड नगरपालिकेत पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष। कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पळपुटेपणा केला। विजयसिंह पंडित यांची योगेश क्षीरसागर यांच्यावरती टीका। मुनगंटीवारांनी जनतेला धमकावलं, यातच आमचा विजय। चंद्रपूर नगर परिषदेतील काँग्रेस उमेदवाराचं प्रत्युत्तर। काँग्रेस नगरसेवक निवडून येईल त्या वॉर्डातील नागरिकांनी काँग्रेसकडूनच विकास मागावा असं केलं होतं मुनगंटीवारांनी वक्तव्य। अमरावती जिल्ह्यात काँग्रेसनं आपल्या पक्षाचा झेंडा मुस्लिमांकडे दिला, त्यांना मतदान जाणं म्हणजे काँग्रेसला मतदान जाणं। अचलपूरमधील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान नवनीत राणांचं वक्तव्य। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या घरासमोर बावनकुळेंची प्रचार सभा। बावनकुळे काय बोलणार याकडे लक्ष। तुमसर नगरपंचायतीतले भाजपचे बंडखोर उमेदवार आशिष कुकडे आणि माजी खासदार मधुकर कुकडे यांची बावनकुळे यांनी भेट घेतली। भाजपकडे निवडणूक लढवण्यासाठी माणसं नाहीत तर पैशांची गरज असल्याचं वक्तव्य आशिष कुकडेंनी केलं होतं। कोपरगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या 29 उमेदवारांच्या निवडणूक अर्जावरील दस्तावेजावरती स्वाक्षरी नसल्याचा भाजप आणि आरपीआयचा आरोप। त्या प्रकरणी कोपरगाव इथल्या जिल्हा सत्र न्यायालयात आज या निकालाची सुनावणी होणार। धाराशिवमध्ये कळंब शहरामध्ये पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा। भाजप उमेदवाराला पैसे वाटताना रंगेहात पकडल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप। आम्हाला अंधारात ठेवायचं आणि युती तोडायची हे भाजपचं प्लॅनिंग होतं, धाराशिवचे शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील यांचा आरोप। तर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना शिवसेना ताकद दाखवणार, सुधीर पाटलांचं थेट आव्हान। अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गद्दारी केली। भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा आरोप। गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, निलंगेकरांचा घणाघात। कराड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांच्या विरोधात। या ठिकाणी भाजपला शह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत उमेदवार उभे केले। बुलढाण्याचे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा भाजपवरती निशाणा साधलाय। आपली लढाई ही भाजपत उपऱ्या गटाशी असल्याचं गायकवाड म्हणालेले आहेत, तर ओरिजिनल भाजप आपल्या सोबत असल्याचा दावा देखील गायकवाडांनी केलाय। लोणावळ्यामध्ये पवार काका पुतणे एकवटल्यानंतर आता काँग्रेसचाही राष्ट्रवादीच्या आघाडीला साथ। भाजप विरोधात आघाडीचा नवा लोणावळा पॅटर्न। निवडणुका पुढे ढकलण्याबाबत कोर्टाच्या मनात काय ते मी कसं सांगू, अजितदादांना अधिक माहिती असेल त्यामुळे ते बोलले असतील। मंत्री गिरीश महाजनांचा निवडणुका लांबणीवरच्या अजित पवारांच्या वक्तव्यावरून टोला। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमधील भाजपचे उमेदवार आणि त्यांच्या नातलगांवरती गुन्हा दाखल। लोंढे टोळीतील फरार भूषण लोंढेनं कब्जा केलेल्या जमिनीच्या खंडणी प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोंद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उत्तर महाराष्ट्रात सभा। नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा।
मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा युवा मतदारांवरती फोकस। मुख्यमंत्री मुंबईतल्या जवळपास 100हून अधिक कॉलेजच्या 7500हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदेही आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती। नाशिक धुळे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज मराठवाड्यामध्ये प्रचार सभा। बीड, परभणी, नांदेडमध्ये आज अजित पवारांच्या सभा होणार। भंडाऱ्यात कडाक्याच्या थंडीत देखील काँग्रेस उमेदवाराचा भल्या पहाटे प्रचार। चहाची टपरी, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक, त्याबरोबरच योग साधना करणाऱ्या गाठत नगर अध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्री बोरकर यांच्याकडून प्रचार सुरू। नाना पटोलेंनी भाजपचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सदस्य आणि मुस्लिम समाजाचे नेते आबिद सिद्दीकींची भेट घेतली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पटोलेंनी भाजप नेत्यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला खारगे समितीची नोटीस। तेजवानी आज समितीपुढे हजर होणार का याकडे लक्ष। नागपुरातील हिवाळी अधिवेशन पूर्वतयारीच्या कामावर कंत्राटदारांनी टाकलेला बहिष्कार मागे। थकीत रक्कम देण्याच्या सरकारच्या आश्वासनानंतर कंत्राटदारांकडून काम सुरू। नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्ष तोडण्याप्रकरणी आज जनसुनावणी होणार। झाडं तोडण्याबाबत 900हून अधिक हरकती प्राप्त। या हरकतींवरती आज सुनावणी होणार। 1800 झाडं तोडण्याला पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे। माओवाद्यांच्या स्पेशल झोनल कमिटीचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील माओवाद्यांची सामूहिक आत्मसमर्पणाची इच्छा व्यक्त। चर्चेसाठी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतची मुदत मागितली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।